नमस्कार. मी अरविंद आठले. बराच काळ आता मध्ये गॅप गेलेला आहे. 8-10 दिवस मी बाहेर होतो, प्रवासात कोकणात होतो आणि मग कोकणातलेच व्हिडिओ नंतर मी काही प्रस्तुत केले. कुठलेही व्हिडिओ ताजे असताना, आपली स्मृती असतानाच दिलेले चांगले असतात. म्हणून या ठिकाणी मी थोडी आता भाषणांमध्ये गॅप घेतलेली होती. आता आपण पुन्हा रुटीनला आलो आहोत. पुढे चालू करूया. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांच्या आशीर्वादानं माझं सगळं आयुष्य आणि हे सगळं काम चालू आहे. अप्रबुद्धांविषयी 5 भाषणं आत्तापर्यंत झाली. त्याच्यामध्ये मेरुदंडाचा शिवदेवतेचा काय संबंध आहे इथपर्यंत आपण मागच्या व्याख्यानामध्ये आलो होतो. आता तोच विषय आपण पुढे चालू नेऊया. तर याच्यामध्ये शिवदेवतेचं अपान वायव्यात्मक स्वरूप इथं आपण सांगितलं. तर शिवलिंगाच्या दुसऱ्याही स्वरूपाचे दर्शन घडण्यास उभं आहे. प्रश्नोपनिषदात अपानवायूचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की पृथिव्याम या देवता सैषा पुरुषस्य अपानम अवष्टभ्य. श्री शंकराचार्यांचं भाष्य इथेही मर्मबोधक आहे. ते म्हणतात की तया पृथ्वीव्याम अभिमानी या देवता प्रसिद्ध सैषा पुरुषम्य अपानम अपानवृत्तिम अवष्टभ्यम आश्कृष्य अविंष्कृत्य. असं हे संस्कृत बराच त्यांनी काय केलं. माझा काही संस्कृतचा एवढा अभ्यास नसल्यामुळं तो भाग मी तिथे सोडतो. परंतु उदान अर्ध्वगतिक झाल्यामुळं शरीराचं खाली आकर्षण करून त्याचा सांभाळून ठेवणारा असा अपानवायू नसता तर गुरुत्वामुळे एखाद्या दंडाप्रमाणे ते जमिनीवर पडलं असतं अथवा तरंगत तरी राहिलं असतं. श्री गुरुक्षेत्रात कलियुगी कृष्णवर्ण जाहाला सप्तपाताळ खोलवोना उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपात. असं जे अनाकलनीय वाटणारं शिवलिंगविषयक चिंतन आहे ते अपानवायूच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखं आहे. कृष्ण याचा अर्थ गुप्त, अदृश्य. तोच अर्थ पुढे सूक्ष्म या शब्दानं व्यक्त केला आहे. उदानवायू तेजतत्वात्मक तर अपानवायू पृथ्वीतत्वात्मक. शिवाचं पार्थिव अथवा मृत्तिकालिंग हे खोलवर रुतलं आहे. ऋत्वाचं आकर्षण कितीही खोलात गेलं तरी ते आहेच. या आकर्षणानं सजीव असो किंवा निर्जीव असो प्रत्येक वस्तू वस्तुरूपानं बांधून ठेवून घेतली आहे. ऊर्ध्वगतिक स्तंभ ही शिवच आणि अधोगतिक स्तंभ ही शिवच. उगमाच्या दृष्टीनं केलेलं ऊर्ध्वमूलमध्याह शास्त्रम हे वर्णन प्रस्तुत स्थळी लक्षात न घेता स्कंभ अथवा स्तंभ या वर्णनाचा विचार करायचा तर जमिनीत खोलवर मुळांच्या रूपानं पाय रोवून आकाशात उंच उंच वाढणाऱ्या एखाद्या वृक्षराजाचं चित्र डोळ्यापुढं ठेवायला हवं. वर चढणं हे उदानवायूचं कार्य आहे आणि खाली खाली पसरणं अपानवायूचं कार्य आहे. शिवलिंगाचा ऊर्ध्वभाग आणि अधोभाग असं या 2 वायूंचं चित्रण करता येईल. रावणानं नेलेलं तेजरूप प्राणलिंग खाली ठेवताच ते जमिनीत रुतून बसलं. श्री गुरुचरित्रकार म्हणतो की मग रावण काय करी लिंग धरून या दृढ धरी उचलू गेला नानापरी भूमी सहित हलत असे कापे धरणी ते वेळी रावण उचली महाबळी नये लिंग स्थिर आफळी महाबळी राहिला. प्राणलिंग पार्थिव झाल्यामुळं ते पृथ्वीशी भिनून गेलं. स्तंभ अथवा मेरुदंड ॲक्सिस म्हटला की त्याला 2 ध्रुव येतात. जसे शरीरात मूलाधार आणि मेंदू हे 2 ध्रुव आहेत व त्यात मेरुदंडाचा वास आहे तसंच विश्वात
निर्गुण रूप हा एकच ध्रुव, पृथ्वीतत्वात्मक इहलोक हा दुसरा ध्रुव आणि मधला स्कंभ स्तंभ अथवा मेरू पर्वत. पुराणातली ही संज्ञा या दृष्टीने वापरलेली आहे. असं शिवदेवतेचं पंचात्मक सृष्टी स्वरूप आहे. आकाश, वायू, तेज आणि पृथ्वी या रूपातली शिवदेवता आपण आता समजावून घेतलेली आहे, प्रयत्न केलेला आहे. पण तिचं अपतत्वात्मक रूप सांगायचं राहिलं आहे. शिवाचं चंद्रमौलिकत्व, गंगाधरत्व, शिवलिंगावर सतत आणि भरपूर होणारा अभिषेक, पिंडीवरील गळतीची योजना इत्यादीवरून हे ध्यानात येतं. वायुस्तंभ आणि अग्निस्तंभ सुचवणारा बाण ज्या साळुंकेत बसवलेला असतो व जी ऊर्ध्व अथवा योनी या नावाने संबोधली जाते ती आपतत्वाची बोधक आहे. शिवालय निगूढ एकांतात असतात, तशीच ती पाण्याकाठी आणि पाण्यात असतात. शिवाला सोमनाथ, सोमेश्वर इत्यादी संज्ञा आहेत व तो औषधींचा स्वामी आहे असं ऋग्वेदापासून गायलं गेलं आहे. सोम वनस्पती आणि चंद्र या दोन्हीही त्याचा घनिष्ठ संबंध आहे. पंचीकरणानुसार भुवाहा यातील पितृलोक आपतत्वात्मक आहे, त्यामुळे भूतप्रेत पिशाचांचा स्वामी तोच झाला आहे. हे सगळं रहस्य आहे, ते समजावून घ्या. व त्यामुळंच तो डेथ गॉड वाटतो. शिवालयात जी प्रदक्षिणा घालतात तिला सोमसूत्री प्रदक्षिणा म्हणतात. शिवपिंडीच्या समोरलेल्या असलेल्या नंदीपासून गोमुखापर्यंत जायचं आणि ती पूर्ण न करता परत नंदीपर्यंत यायचं, यातलं तत्त्व शोधण्याजोगं आहे. काही चालीरीती उगीच पडलेल्या नाहीत, त्याच्यामागे शास्त्र आहे. हे आपण शास्त्र या सगळ्या अप्रबुद्धांच्या भाषणांतून समजावून घ्या. इतवा विद्वान माणूस माझ्या आढळात आणि ज्यांनी सगळं लिहून ठेवलं आहे, आपल्या सर्वांसाठी त्यांनी तप केलेलं आहे. एवढंच इथं मी सुचवतो आणि आता आपण पुढे वळूया. आपला मूळ विषय पंचायतन पूजा हा होता. वैदिक धर्मात निराकार आणि साकार अशी दोन्हीही उपासना एक समयावच्छेद करून चालत आल्या आहेत. साकार उपासनेबद्दल सामान्यतः सर्वांनाच काही ना काहीतरी ज्ञान असतं, पण निराकार उपासनेबद्दलचं नसतं. म्हणून पंचायतन पूजेबद्दल समाजात अनास्था आणि अज्ञान आढळतं. या उपासनेच्या दृष्टीने विष्णुदेवतेपेक्षा शिवदेवता विशेष लक्षणीय आहे, कारण विष्णुपद आणि शिवलिंग या ज्या त्या देवतेच्या विशेष खुणा आहेत, त्यात शिवाचंच निराकारत्व अधिक प्रकट झालेलं आहे. असा मुद्दा मांडून शिवदेवता आणि शिवलिंग यांचाच काहीसा सविस्तर उहापोह आत्तापर्यंत आपण केला. विष्णुपदाची नक्षलपद, बुद्धपद आणि जीनपद या रूपात झाली. पदरूप प्रतीक्षेपेक्षा लिंगरूप प्रतीक जास्त निराकार आहे. पंचदेवता लिंगांपेक्षाही पंचभूतांची उपासना अधिक निराकार आहे. साधकाच्या उन्नतीचा प्रवाह साकारतेकडून अधिकाधिक निराकारतेकडे होत असतो. या दृष्टीनं विग्रहात्मक अवस्था, प्रतिकात्मक अवस्था आणि पंचमहाभूतात्मक शक्तींच्या रूपातली अवस्था असा उपासनेच्या उत्कर्षाचा उल्लेख आहे. यावरून मर्मज्ञ नसलेल्यांना असा भास होतो की असे साधक आणि उपासक निसर्गपूजक आहेत. नॅचरलिझम, ॲनिमिझम इत्यादींना वैदिक धर्मात त्यामुळंच घुसडता आलं. वैदिक आर्य तसे ठरवण्यात संशोधकांनी अमर्मज्ञताच प्रकट केली आहे. एक गायत्री मंत्राचाच नमुना आपण घेतला तर वैदिक धर्मियाची विशेष घडण स्पष्ट होईल. गायत्रीचं जे ध्यान आहे ती त्या उपासनेची विग्रहात्मक बाजू आहे. सूर्यबिंब ही तिची प्रतिकात्मक बाजू आहे आणि प्रत्यक्ष तेज हे महापंचभूतात्मक ही त्याची एलिमेंटल बाजू आहे. खरं म्हणजे ह्या एकमेकात सोडून नाहीत. देवतांच्या साकार प्रतीतींमध्ये मानवी वृत्तींच्या ग्रंथी जेवढ्या मोकळ्या होत नाहीत, वासनांची गाठोडी सुचत नाहीत, त्या निराकाराच्या प्रतीतीत जास्त विरतात. आकारांना धरून काम, क्रोध, लोभ, आसक्ती, प्रेम इत्यादी ज्या वृत्ती मानवात असतात
त्या विग्रहयुक्त प्रचितीतच असतात. एवढंच की त्यांना उपासनेच्या जातीनुसार कमी अधिक सोजवळता येते. पुराणकथांच्या उगमांचं मूळ या प्रतीतीत आहे. विग्रहरहित प्रतीतीत या वृत्ती चटकन विरतात. उदाहरणार्थ शिवविग्रहापेक्षा कैलास पर्वतासारखं स्वयंभू लिंग मानवाच्या वृत्तींना वेगळ्या पातळीवर नेते. तिथं पुराणकथांना वाव नसतो आणि मानवाच्या वृत्तींचा पसाराही तिथं संपुष्टात येतो. हृदयग्रंथी आणि वासनापुट जिथं जास्तीत जास्त विरघळून जातात. अत्रणै पतितो वन्नीही स्वयमे वोपशाम्यती असं तिथं होतं. निर्गुण निराकार वस्तूत प्रवेश सुलभ होतो. पंचायतन पूजेचं महत्त्व त्यामुळेच आहे. पंचमुहूर्तांचा पंच आयतनांशी जो संबंध दिसतो तो योगायोग म्हणावा लागतो. दोन्हीकडे 5 हा आकडा असल्यामुळे ते एकमेकांचे पर्याय वाटणं स्वाभाविक आहे. पण तसं मांडण्यास अनेक शास्त्रीय अडचणी आहेत. इथं फक्त नोंदून ठेवावं असं वाटतं की मागं म्हटल्याप्रमाणे 5 आयतनांचा 5 वैश्विक कार्याशी संबंध आहे, पंचमहाभूतांशी नाही. राष्ट्रीयदृष्ट्या या 5ची निकट असते. म्हणूनच उपासना करायचा वैदिक धर्माचा कटाक्ष आहे. स्वर्गीय प्रबुद्धांच्या साधनेत पंचायनाचा प्रवेश कसा कसा होत गेला याचं चित्रण आतापर्यंत रेखाटलं गेलं. संप्रदाय दत्तात्रेयाचा आणि वैयक्तिक उपासना गणेशाची आणि त्याचबरोबर गायत्रीची अनुष्ठानं या अंगांमुळे सहजच पंचायनाचा मेळावा भरत गेला. श्री नरसिंह सरस्वती शंकर असा घोष करणाऱ्या श्री गुरुचित्रात पंचायतनाला अढळ करून ठेवलं आहे. योगाचे आणि मोक्षाचे गुरु म्हणून श्री शंकर, वैदिक राष्ट्राचा संघात्मा म्हणून श्री गजानन, गायत्री उपासनेच्या रूपानं श्री सूर्य, श्री विष्णुरूप, श्री दत्तात्रेय या सर्वांचीच वैदिक धर्म आणि वैदिक राष्ट्र यांच्या पुनरुज्जीवनास आणि पुनर्घटनेस सारखीच गरज आहे. त्रैमूर्तींचं स्थान शिवशक्तीविणे नाही जाणं असं वस्तुसत्य असल्यामुळं श्री जगदंबेनेही आपला क्रम अप्रबुद्धांच्या भावघन साधनेत लावला असेल तर नवल नाही. श्री दत्तात्रेयाची स्थानं बहुधा शिव आणि शक्तीच्या स्थानांशी संलग्न असतात. काव्यात्मकतेनं असं म्हणता येईल की त्यांचा जन्म वृषभ अथवा मिथुन राशीशी संबंध असल्यामुळं त्यांना शक्तिस्थानांची विशेष प्रीती असावी. शिवाचा अंशही या प्रीतीस कारणीभूत आहे. तेव्हा वैदिक राष्ट्राच्या समत्पुरुषांच्या ध्येयानं प्रेरित आणि प्रस्फुरित झालेली साधना जगदंबेच्या आराधनेकडे ढेवळे लावून बसले असल्यास ते स्वाभाविकच म्हणावं लागेल. विश्वाकार शंकराच्या प्रियसतीच्या प्रेमपुराचा क्षुद्र तुषारही जीवावर उडला तरी ती शिवरूप होतो. असा शिवशक्तीचा नुसता स्पर्शच नव्हे तर तिचा कल्लोळ या साधनेत कसा शिरला हे पाहण्याजोगं आहे. शिव ही संगीताची देवता असल्यामुळं पुराणामध्ये कुठं कुठे येतं. सामवेदाची देवता रुद्र आहे तसंच काही ग्रंथात येतं. याचं मूळ लक्षात घेण्यासारखं आहे. गायनाच्या रावणाच्या गानयोगावरून असा प्रबोध होईल. वैदिक गानयोग म्हणजे सामवेद गायन. सरस्वती गंगाधरानं वर्णन करताना सामगानाच्या ऐवजी मध्यमकालीन लौकिक गानयोग यात रागरागिण्यांचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ असा असू शकतो की त्यावेळी सामगायन पुष्कळसं लुप्त झालं असावं अथवा त्याला त्याची माहिती नसावी. हे सोडलं तरी एक गोष्ट त्यात स्पष्ट होती, ते ही की गणऋषेश्वर इत्यादीच्या उल्लेखामुळं वैदिक गानयोग लौकिक गानयोगाहून वेगळा आहे. तुम्ही जर सामगायन ऐकलं, काही मंडळी अजूनही सामगान करणारे आहेत, मी ऐकलेलं आहे. आपण फरक लक्षात घ्या. ऋग्वेदातील ऋचा ज्या मंत्रमय आहेत त्यांचं गायनाच्या दृष्टीने झालेलं रूपांतर म्हणजे सामगायन. संतवाणीतल्या ओव्या, अभंग, पद इत्यादींचं रागजारीत जसं रूपांतर होतं तसं ऋग्वेदाचं रूपांतर गायनात झालं की त्यालाच सामवेद गायन असं म्हणतात.
वेद हे मंत्र होत आणि मंत्र म्हटला की त्याचं मूळ प्राणशक्ती आणि वाक्शक्ती यांच्या सूक्ष्म पातळीवरच्या एकजीव संयोगात असतं. हे शास्त्रीय सत्य प्रस्तुतीविषयाच्या चर्चेत सतत मनात बाळगलं पाहिजे. सरस्वती गंगाधरनं मंत्र या शब्दाची जी व्युत्पत्ती दिली आहे ती मार्मिक आणि वास्तविक आहे. मकार म्हणजे आपले मन, त्रकार नाम आपुला प्राण, मन प्राण एकवटवून जप करावा एक चित्ते. 36व्या अध्याय 456वी ओळी. मनवाणी आणि प्राण या तिन्ही शक्ती जिथे एकवटतात तिथं मंत्र अवतरतो. म्हणजे ज्या उच्चारात उत्पादक सामर्थ्य उत्पन्न होतं आणि प्राणशक्तीचं स्वरूप रिप्रोडक्शन असल्यानं आधुनिक विज्ञान सांगतंच. हे इथं लक्षात घेण्याजोगं आहे. वेदांच्या उच्चारात हे सामर्थ्य स्वयंभू आहे, म्हणून स्वयंभू मंत्र होत. लौकिकदृष्ट्या तत्सम उदाहरणं देण्याजोगी आहेत. एखाद्याचा तळतळाट बाधतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पूर्वोक्त एकवटनंच आपण सूचित करीत असतो. शाप याचा अर्थही हाच. चांगल्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर संगीतातलं देता येईल. मेघमल्हार रागानं पाऊस पाडणं अथवा दीपरागानं दिवा उजळणं ही उत्पादक क्रिया तेव्हाच घडते जेव्हा गायक मनप्राण एकवटून गातो. या स्वरावलीत आलेलं ते सामर्थ्य उच्चारातील मंत्रावस्थेत आलेलंच असतं. वेदांची मंत्रमयता त्याच्या 3 स्वरामध्ये आहे. त्यांचं वैशिष्ट्य आणि सारस्य आहे. स्वर म्हणजे उच्चार, आणि उच्चार म्हटला की स्वरोत्पत्तीचं शारीरिक स्थान आणि त्याला आवश्यक असलेलं बळ म्हणजे प्रयत्न, या दोन्ही गोष्टी आल्याच. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित, स्तरित या वेदशास्त्रांच्या बाबतीत, वेदस्वरांच्या बाबतीत देशी विदेशी अभ्यासकांनी खूप खल केलेला आहे. परंतु त्यातून स्पष्टवाट निघावी असं म्हणता येणं कठीण आहे. वेदस्वर रुचानाच असतात असं नाही, पद्याप्रमाणे गद्यालाही ते असतात. ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. त्याचप्रमाणे आणखीन 2 गोष्टी नजरेआड करता येत नाहीत. पहिली की वैदिकी स्वर प्रक्रियेनं व्याकरणाचा वेगळा कप्पा दाखवला आहे, आणि दुसरी ही की वेदातील शब्दसृष्टी काहीशी स्वतंत्रही आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वेदस्वराच्या स्वरूपाचा आणि त्याच्या उच्चारांचा उलगडा केला पाहिजे. तीर्थस्वरूप अप्रबुद्धांचा वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत यातील संबंधाचा मुद्दा पुन्हा आपण विचारात घेऊ. छंद, वेद, श्रुती असे 3 शब्द वैदिकाच्या मूळ धार्मिक भाषेस लावले जातात. त्यातलं मर्म शोधण्याजोगं आहे. छंदस याचा अर्थ झाकलेली गूढ भाषा असा करणं उपनिषदाला धरून आहे. छांदोक्योपनिषदात जे प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने अधिक अभ्यासनीय आहे. मग एक चुटका सांगितला जातो की देव मृत्यूला भ्याले आणि आत्मरक्षणाकरता त्यांनी छंदरूप मंत्रांनी स्वतः झाकून घेतलं, म्हणून त्या मंत्रांना छंद ही संज्ञा पडली. पुढे ओंकाराचं महत्त्व सांगण्याकरता मृत्यूभय नष्ट व्हावं म्हणून त्यांनी स्वर म्हणजे ओंकाराची उपासना केली असा विषय आहे. छंद आणि स्वर या दोन्हीही गोष्टी एकत्र लक्षात घेऊन विचार केला तर मुद्द्यावर अधिक प्रकाश पडतो. छंद म्हणजे साकारलेली झाकलेली भाषा अथवा मंत्रयुक्त गूढ भाषा असं म्हटलं तरी तिचंच रहस्य स्वरयुक्ततेत आहे, आणि स्वर म्हणजे स्पंद आणि त्याची लय. या दृष्टीने संस्कृतज्ञ आणि संगीतज्ञ असलेल्या फ्रेंच अभ्यासक रेने ग्वेना यानं छंद या शब्दाचा केलेला अर्थ तीर्थस्वरूप अप्रबुद्धांनी केलेल्या अर्थाशी अधिक खुलावट करतो. वैदिक मंत्रकांडात मंत्र आणि ओंकार यात या उपनिषदानं फरक केलेला दिसतो. तो केवळ स्तुती मात्र आहे. ओंकाराचं अधिक ब्रह्ममयत्व द्योतित करायचा तो भाग आहे. एरवी ओंकार या मंत्रालाही छंद आहे हे प्रसिद्ध आहे. त्याचा गायत्री छंद आहे. गायत्री मंत्राप्रमाणे त्याचे 3 पाद आहेत. या पादांना उदात्तानुदात्त स्वरित हे स्वर आहेत व शाखा भेदानुसार त्यात फरक आहे.
सामगायनाच्या मुद्द्यात याविषयी अधिक थोडी चर्चा येईल. प्रस्तुत स्थळी मुख्यतः एवढंच मांडायचं आहे की स्पंद आणि लय हे सर्व सचेतन अचेतन सृष्टीचंच नव्हे तर आपल्या त्याच्या मूळ तत्वांचं अंतरंग आहे आणि मंत्रसंगीत ज्योतिष इत्यादी ज्ञानक्षेत्र आपापल्या परी त्यांचा लाभ मानवास देत आलेली आहेत. आधुनिक विज्ञानात भौतिक क्षेत्रामध्येच नव्हे तर सजीव क्षेत्रामध्येही स्पंद आणि लय म्हणजे बायोरिदम यांचा शोध अगदी जोरानं होत आहे. सप्तधातू म्हणजे घटक असलेले 7 स्वर, मनुष्य गंधर्व, विविध प्रकारच्या वीणा, तदितर वाद्य इत्यादींचा पदोपदी निर्देश हेच दाखवतो की धार्मिक गायन आणि लौकिक गायन हे समकालीन होतं. म्हणजे सामगायनाचे सप्तस्वर आणि गांधर्व वेदातील सप्तस्वर यात कालदृष्ट्या पौरापर्य दिसत नाही. ती अप्रबुद्धांच्या मुद्द्याप्रमाणे असं म्हणता येईल की गांधर्व वेदातील विद्यमान चढे सप्तस्वर धर्मदृष्ट्या सामवेदात उतरते केले आहेत आणि सामवेदाचा उपवेद गांधर्व वेद असा जो वैदिक संप्रदाय आहे त्याच्या बुडाशी इतिहासापेक्षा सर्व प्रकारचं ज्ञान वेदांशी संबंध करण्याचा प्रयत्न जास्त आहे. डॉक्टर श्री परांजपे यांनी भारतीय संगीताचा इतिहास सविस्तर आणि आधार दिलेला आहे. भारतीय संगीत का इतिहास 1969 यात समर्थपणे लिहिलेल्या या सुंदर ग्रंथात ही दृष्टी दिसत नाही. भरतनाट्य, नारद शिक्षा इत्यादीत कंठस्वर, वीणास्वर आणि वेणुस्वर यांचा बारकाईने अभ्यास केलेला दिसून येतो व सामगायन याचाच पूर्वपारिपाक म्हणता येतो. संस्कृत काव्यामध्ये या तिन्हींचाही मनोहर संगम आढळतो. मृच्छकटिकाच्या संगीतशाळेत वंशम वादयामी सप्तचित्रम वीणाम वादयामी सप्ततंत्रीं नंदिनीं असा जलसा चालत असे. वीणावादन आणि वंशाचं वादन कविकुलगुरूच्या काव्यामध्ये वारंवार दिसून येतं. वेणुस्वरांच्या विलक्षण जादूगिरीची नोंद वात्सायनाने कामसूत्रात सुद्धा केली आहे. सामगायनातही वीणेबरोबर वंशवाद्य असायचं नव्हे. वेणुस्वरावरच सामसप्तक बसवलेलं आहे. पण सामगायनात आणि लौकिक गायनात एक मोठा फरक आहे. तो महत्त्वाचा आणि मूलभूत आहे. सामगायनाच्या सर्व अभ्यासकांनी तो नमूद केलाच आहे, परंतु त्याचं रहस्य त्यांच्या विवेचनातून निसटलेलं मात्र दिसतं. लक्ष्मणशास्त्री द्रविड हे परंपरा राखून होते. श्रौताचार्य धिंडीराज शास्त्री बापट संगीताचं प्राचीन स्वरूपा ग्रंथ त्यांनी लिहिला, हेही त्याविषयी जाणकार होते. इतरही देशी विदेशी गत आणि विद्यमान अभ्यासक याबद्दल खुलासा करीत आहे. माझ्या मते मूळ रहस्य सुटून गेलेलं आहे. स्त्रीच्या जीवनाची सफलता कशामध्ये आहे असं जर विचारलं तर जगात कुठेही मातृत्वात आहे असंच उत्तर येईल. किंबहुना स्त्री हृदय हे खरोखरी केव्हाही मातृहृदयच असतं. कोणत्याही वयात कोणत्याही काळी स्त्रीत्वाच्या कवचात ईश्वराचे प्रतिकत्वच की काय असे मातृत्व बीजरूपाने वास करीत असते व टरफल फोडून बाहेर येण्याची सारखी धडपड करीत असते. तारुण्यात आपल्या सर्वस्वाची पुडी करून पतीच्या अथवा प्रियकराच्या ती स्वाधीन करीत असते. प्रौढावस्थेत एकीकडून आत्मदानाने पुरुषजीवनास धन्य करीत आणि दुसरीकडून अपत्यरूपी पुरुषास आपल्या हृदयात किती प्रकाराने साठवले तरीही ते हृदयच अपुरे पडते. म्हणून गोड अतृप्ततेने विकासाची धन्यता अनुभवत असता आणि शेवटी स्त्रीच्या सर्व उर्मी मातृत्वात समरसून पण भवभूतेने म्हटल्याप्रमाणे पूर्ण परिणित अशा स्नेहासाराने देवपदवी पाहून मानवजातीच्या खऱ्या कल्याणाचा मातृदेवो भव हा दिव्य संदेश मागे ठेवून देवलोकात जात असता जरी सुरवंटाप्रमाणे त्याने कन्या, भगिनी, सखी, पत्नी इत्यादी अनेक रूपे धारण केली तरी वस्तुतः त्या एकाच वस्तूच्या निरनिराळ्या अवस्था असतात व त्या सर्व अवस्थातून मातेचाच विकास होत असतो. मातृदेवता झाल्याखेरीज त्याची पूर्तता होत नाही, मग ती कितीही काळात हो.
एक जन्म लागो अथवा अनेक लागो. परंतु जवळजवळ असं म्हणता येईल की कोणत्याही सुखाचा घास पुरुषास भरवताना त्यांची दृष्टी हीच असते. याविषयी जास्त चर्चा करणं शक्य नाही. तरी पण विस्तार पत्करूनही प्रत्यक्ष पाहिलेली एक जुनी गोष्ट लिहिल्याशिवाय राहत नाही. सकरदऱ्यावर एकदा मित्रमंडळी गेलो असता तेथे शिकारखान्यात एक वानराचे जोडपे आढळून आले. एका मोठ्या खांबास खाली व वर साखळीने अडकवून खांबाच्या मध्ये असलेल्या घरात त्यांनी राहावे अशी व्यवस्था होती. आम्ही गेलो त्यावेळेस आमच्या जाण्याने त्यांचे रत्युन्मुख झालेल्या त्या जोडप्याचा विरस होऊन नैसर्गिक लज्जेने मादी खांबावर चढून बसली. साखळीने त्याच्या तळास अडकलेल्या वानरास तिच्या मागे जाणे शक्य नव्हते. संतापणे, धाक दाखवणे, दीनमुद्रेने तिच्याकडे पाहणे, प्रेमातिशयाचे भाव करणे आणि काकुळतस येऊन जणू तिच्या पाया पडणे इत्यादी सर्व प्रकार व्यर्थ झाल्यामुळे कपाळास हात लावून बिचारा तसाच बसला. त्याच्या खवळलेल्या मनोवृत्तीचा विपरीत परिणाम होऊन त्याला मेल्यापेक्षा मेल्यासारखं होऊन गेलं होतं. शेवटी आम्ही तिथून पलीकडे गेलो. जरा आडून हळूच पाहतो तो मनात जो विस्मय वाटला तो विसरणे शक्य नाही. मोठ्या आवेगाने त्याच्याजवळ येऊन त्याची समजूत करण्याकरता तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आहा, कोणत्या मातेचा हात यापेक्षा अधिक वात्सल्यपूर्ण असू शकेल. वानराचंही आधुनिक शास्त्रे वानराचा मूळ रूपभेद समजतात. मूळ स्वरूपाची ही गोष्ट मग परिणतावस्थेची तर बोलणेच नको. असो, तात्पर्य इतकेच की स्त्री जातीकडे पाहण्याची आर्यसंस्कृतीची ही दृष्टी आहे आणि ती यथार्थ आहे. इतर संस्कृतीशी स्त्री हृदयाचे हे महत्त्व ओळखलेले नाही. परंतु स्त्रीचे सारे स्त्रीत्वच ते आहे. मग अशी स्वरूपे किती भिन्न असोत हे त्यानं उमगले नाही. त्यांच्या समजुतीप्रमाणे भिन्न भिन्न जातीच्या पुष्पाप्रमाणे कुमारी, भगिनी, कन्या, दासी, सखी, पत्नी अथवा माता ही सारी निरनिराळ्या प्रकारची एकाच हृदय वाटिकेत फुलणारी पुष्पे आहेत आणि म्हणून स्त्री पुढे ठेवलेली त्यांची ध्येयही भिन्न आहे. स्वामी विवेकानंदांनी स्त्रीच्या मातृत्वाबद्दल भर दिला खरा, पण अशा बुद्धिप्रेरक आणि हृदयंगम अशी फोड केलेली नाही. सकरदऱ्याची घटना त्यांच्या विश्वविद्यालयीन जीवनातली आहे आणि तिचा उतारा मी पूर्वी दिलाही आहे. ओघवशात तो पुन्हा देत आहे. एवढ्या अल्प अवस्थेपासून ती अप्रबुद्धांची जी स्त्री धातीविषयक धारणा होती ती अगदी अखेरपर्यंत. श्री रामकृष्णांप्रमाणे त्यांनी तिचा प्रकट उद्गार सहसा काढला नाही, पण अनेक कुटुंब आणि इष्टमित्र यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधात गुप्त सलीला सरस्वती प्रमाणे त्यांची अंतःस्थिती तशीच राहिली. याचं भान न ठेवल्यामुळे काहींचा घोटाळाही झाला होता. स्त्री जातीविषयी कन्याभाव अथवा मातृभाव हा हृदयात निरंतर वसत असल्यामुळे मूळच्या प्रेमार्द्रतेमुळं संबंधात आलेल्या व्यक्तींशी त्यांचं वागणं प्रारंभीचा औपचारिकतेचा काळ लोटल्यानंतर सलगीचं असायचं आणि ती व्यक्तीही विकल्पात शिरलेली नसली तर तो घनिष्ठपणा सांभाळायची. त्यांच्या धारणेचं ज्वलंत आणि हृदय उदाहरण देण्यासारखं आहे. मुलीप्रमाणे सांभाळ करून लग्न करून दिलेल्या एका इष्टमित्राच्या कन्येस प्रारब्धवशात अल्पावधीचं वैधव्य आलं. काहीतरी पालट करण्याकरता तिच्या आग्रहात तर ते तिला त्यांच्या एका मित्राच्या यज्ञसमारंभाकरता घेऊन गेले. 2-4 दिवस मधल्या गावी ते आप्तांकडे उतरले. संध्याकाळी फिरायला गेला असता काय वाटलं कोणास ठाऊक ते तिला म्हणाले, आजपासून ती माझी आई. आणि असं म्हणून त्यांनी तिच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. अप्रबुद्धांना समजावून घेणं अत्यंत कठीण आहे. माझ्यासारखा पामर केवळ त्यांचं वाङ्मय वाचूनच बेहोश झाला. आपण सर्वांनी याकडे वळावं. आज हा विषय मी इथेच थांबवतो. श्रीयुत डॉक्टर ब.स. यरकुंटवार यांच्या कृपा प्रसादामुळे हे त्यांचं चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. यरकुंटवारांविषयीही पुढे जाऊन आपण बोलणं आवश्यक आहे. एक महान व्यक्ती होऊन गेले आहे, पण त्या अप्रसिद्ध राहिल्या.
त्यांनी केवळ तप केलं आणि त्याचा फायदा पुढच्या पिढ्या घेतील असं हे सर्व काही आहे. तर नमस्कार, भेटूया पुढच्या भाषणात पुन्हा भेटू.